नमस्कार मंडळी. कापूस पिकामध्ये आपल्याला थ्रिप्स नियंत्रण करायचंय. काही शेतकऱ्याच्या कापसामध्ये मावा आहे, काही शेतकऱ्याच्या कापसामध्ये थ्रिप्स प्लस तुडतुड आहे. आता पांढरी माशी देखील सुरू होईल. तर याच्यासाठी आज या कीटकनाशकाची जी माहिती आपण बघणार आहोत. यामध्ये बाहेरचं जे ट्रान्स आहे या कीटकनाशकाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तुम्हाला याचं प्रमाण किती वापरायचं, याच्यामुळे खास करून कोणते कीड नियंत्रित होतात आणि याचा वापर करताना योग्य काळजी काय घ्यायची सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, ही विनंती. कारण भरपूर शेतकरी असे आहेत की आपण व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ बघतात देखील. आपल्या व्हिडिओमध्ये जर काही चूक असेल तर तुम्ही कमेंट करून तीही कळवू शकता. तेवढं सबस्क्राईब बटनावर क्लिक करून आपण सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, बाहेरचं जे ट्रान्स आहे यामध्ये दोन घटक आहेत. दोन घटक कोणते कार्य करतात, दोन घटक कोणते आहेत, याचं वापरण्याचं प्रमाण किती आणि कशा पद्धतीने वापर करावा. तर यामधले दोन घटक जे आहेत, एक घटक यामध्ये उलाला मधील फ्लुनोकोमाइड हा घटक आहे, जो की ग्रुप 29चा आहे. आणि दुसरा घटक यामध्ये आपल्याला मोवेंटो ओडी मधला बायरच्या स्पिरोटेट्रामेट हा घटक आहे, जो की ग्रुप 23चा आहे. शेतकरी मित्रांनो, हे दोन घटक काय कार्य करतील? फ्लुनोकोमाइड सगळ्यांच्याच प्रचलित आहे. कापूस उत्पादक शेतकरी सगळे असे आहेत की त्यांनी उलाला वापरलेला आहे. फ्लुनोकोमाइड 100% मावा नियंत्रण करण्यासाठी जबरदस्त कीटकनाशक आहे. दुसरा घटक, याचा वापर खास करून मिलीबग साठी भरपूर शेतकरी करतात, भरपूर बागायतदार शेतकरी करतात आणि खास करून भाजीपाला वर्गीय पिकामध्ये देखील याचा वापर भरपूर होतो. कारण हे सर्व प्रकारचे रस शोषण करणारं कीटकनाशक आहे. तर यामधील मोवेंटो मधील जो घटक आहे स्पिरोटेट्रामेट हा घटक यामध्ये कॉम्बिनेशन दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला मोवेंटो मधील स्पिरोटेट्रामेट हा घटक खास करून थ्रिप, मिलीबग आणि लाल कोळी हे तीन कीटक अतिशय उत्तमरित्या आणि जबरदस्त प्रकारे कंट्रोल करतो. माव्याचा कंट्रोल याला थोडा कमी मिळतो, त्यामुळे या कॉम्बिनेशन मध्ये त्यांनी फ्लुनोकोमाइड हा घटक दिलेला आहे. फ्लुनोकोमाइड प्लस तुम्हाला स्पिरोटेट्रामेट हा जे दोन घटक आहेत, तुमच्या कापूस पिकावर जर मावा जास्त असेल आणि थ्रिप्स असेल, मिलीबग असेल, हिरवा तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, सर्व प्रकारचे रस शोषण करणारे कीटक तुम्हाला जबरदस्तरित्या हे कंट्रोल करून देणार आहे. शेतकरी मित्रांनो, याचं वापरण्याचं प्रमाण कंपनीने 220 ml प्रति एकर सांगितलेलं आहे. तुमचे जर 10 पंप होत असेल तर तुम्ही 20-22 ml प्रति पंप वापरा. तुमचे जर 8 पंप होत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही काउंट करून ते प्रमाण घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या शेतामध्ये कमीत कमी 200 ते 220 ml प्रति एकरी हे प्रमाण गेलं पाहिजे. तेव्हा आपल्याला 100% कीड नियंत्रण मिळणार आहे. या अवस्थेमध्ये जेव्हा कापूस पीक 60 दिवसाच्या वर जातं, त्या अवस्थेमध्ये थ्रिप्सचा अटॅक खूप जास्त होतो. आणि हा जो स्पिरोटेट्रामेट घटक आहे हा थ्रिप्सवर जबरदस्त रिझल्ट देणारा घटक आहे. फिप्रोनिल सारखाच याचा देखील रिझल्ट तुम्हाला थ्रिप्स नियंत्रणासाठी मिळणार आहे. काही प्रमाणात तुम्हाला पांढरी माशी देखील सुरू झालेली आहे, तर ती देखील नियंत्रित होईल. आणि तुमच्या कापूस पिकावर जर मिलीबग असेल तर त्यासाठी खास करून हे कीटकनाशक जबरदस्त रिझल्ट देणार आहे. मावा तर 100% नियंत्रित होणार आहे, कारण हा जो फ्लुनोकोमाइड दिलेला आहे 18% आणि त्याच्यासोबत आपल्याला स्पिरोटेट्रामेट 13.5%. त्यामुळे याचा वापर करताना आपल्याला एकरी 200 ते 220 ml प्रमाणे करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर ट्रान्स वापरलेला असेल तर रिझल्ट कसा मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे इतर शेतकरी मित्रांना देखील ती माहिती मिळेल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.